स्वप्ना पाटकर हे तुम्हाला माहीत असेल, यांनी काल एक्स पोस्टवर एक पोस्ट केलेली आहे। त्या पोस्टमध्ये ते असं लिहितात, ठाकरे कुटुंबाने संजय राऊत यांना महिलांसोबत गैरवर्तन करण्याची आणि त्यांचा जितका अपमान करायचा असेल तितका करण्याची मोकळीक दिली आहे। त्यांना आश्वासन देण्यात आले आहे की कोणत्याही महिलांविषयीच्या प्रकरणात पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत। हे असं एक्स पोस्टवर त्यांनी त्या समाज माध्यमांवर त्या एक्स माध्यमावर त्यांनी ट्विट केलेलं आहे। हे तुमच्या सगळ्यांच्या आणि काल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक FIR ची कॉपी त्यांनी हे केलेली आहे। मंगळवार 22/11/2016 पोलीस स्टेशनला माहिती मिळालेली 31/7/2022 म्हणजे त्या दिवशी दखलपात्र 31/7/2022 या दिवशी त्यांनी ही घटना त्या वाकोला पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। दखलपात्र गुन्हा आहे। अपराध 22/11/2016 पासून संजय राऊत यांनी त्यांना जो त्रास दिलेला आहे आणि ह्या स्वप्ना पाटकर तुम्हाला माहीत असतील की जेव्हा संजय राऊत यांनी तो सिनेमा वगैरे काढला होता आणि त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सगळ्या कार्यक्रमांमध्ये या स्वप्ना पाटकर या पुढे असायच्या। इवन त्या सिनेमाच्या निर्मात्या म्हणून सुद्धा त्यांच्या जोडीला त्यांचं नाव होतं। त्यांनी त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हा जो दाखल केलेला आहे वाकोला पोलीस स्टेशनमध्ये 3 वर्ष झाली। हा मातोश्रींनी पाळलेला हा जो संजय राऊत नावाचा हा बोलका पोपट केवळ हा पेरू खाणारा नाही, याला भलते शौक आहेत। आणि त्यांनी जे ट्विट केलेलं आहे एक्स पोस्टवर, जी काही भाषा त्यांनी जे म्हटलेले, काल न्याय मागितलेला आहे, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्या सगळ्यांना त्यांनी मार्क केलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांना केलं आहे, CMOला केलं आहे आणि न्याय मागितलेला आहे। त्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल, यूट्यूबवर जा अनेक ठिकाणी, त्यावेळी संजय राऊत यांनी या महिलेविषयी जी काही भ आणि ग ची बाराखडी वापरलेली आहे हे सुद्धा समाज माध्यमांवरती अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहू शकता। आणि या संजय राऊत यांना कोणाचा सपोर्ट आहे, त्यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्याला न्याय का मिळत नाही हा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। का दिशा सॅलियन सारख्या ज्या तरुणी आहेत त्यांनी आत्महत्या केल्यानंतरच त्यांचे वडील जेव्हा कोर्टात जातील तेव्हाच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळणार आहे का, हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय। महिलांविषयी खूप मोठ्या भाषा करणारे आदित्य ठाकरे, त्यांच्याकडनं तर अपेक्षा नाही, पण उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या प्रकरणात गप्प का आहेत याचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। राज्यसभा सदस्यांना अशा पद्धतीची वागणूक करण्याकरता काही परवानगी दिलेली आहे का, असाही प्रश्न स्वप्ना पाटकर यांनी उपस्थित केलेला आहे। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून स्वप्ना पाटकर यांना न्याय द्यावा ही मागणी मी शिवसेनेतर्फे आज या ठिकाणी करत आहे।
स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्याकरता आमच्या पक्षाच्या महिला आघाडीकडून सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे। सुषमा अंधारेंनी सुद्धा यावर उत्तर देणं गरजेचं आहे। काल त्या ज्या काही चित्रा वाघ यांच्या संदर्भात मोठी त्यांनी वक्तव्य केलेली आहे, त्यांनी सुद्धा या संदर्भात स्वप्ना पाटकर यांनी जे काही गुन्हा दाखल केलेला आहे संजय राऊत यांच्याविषयी, त्यांना न्याय मिळणार का हा प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करतोय। पुन्हा एकदा आपण स्वप्ना पाटकर यांनी जो टाहो फोडलेला आहे आणि जो न्याय मागितलेला आहे आणि हा त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आम्ही सरकारकडनं आज या ठिकाणी व्यक्त करतो। हे जे काही एक्स पोस्टवरचं जे ट्विट आहे हे सुद्धा याच्या प्रतिसुद्धा तुम्ही त्यांच्या आय एम स्वप्ना डॉक्टर स्वप्ना पाटकर @ या एक्स पोस्टवर गेलात तर तिथेही तुम्हाला पाहायला मिळेल की एका महिलेची जी काही व्यथा त्यांनी मांडलेली आहे। 3 वर्ष झालं पोलीस चौकशीही करत नाही आहेत आणि जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर त्यांना अटकही करत नाही आहेत। तर त्याच्यामागचं कारण काय? लवकरात लवकर याविषयी कारवाई व्हावी ही मागणी मी या ठिकाणी करत आहे। स्वप्ना पाटकर असतील, चित्रा वाघ असतील, विधान परिषदेमध्ये चित्रा वाघ यांनी केलेलं वक्तव्य, त्याच्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आलेली प्रतिक्रिया, यांवरून गदारोळ माजलेला पाहायला मिळतो। चित्रा वाघ यांच्या वाक्याचा विपर्यास केला गेला आणि त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक जीवनावर देखील टिप्पणी केलेली पाहिजे। अतिशय चुकीच्या पद्धतीने जे काही भाडोत्री जे नेमलेले आहेत मंडळी, की पर कमेंट त्यांना पैसे मोजायचे अशा मंडळींकडनं चित्राताई वाघ यांच्यावरती ज्या काही म्हटलं जातं आहे, बोललं जातं आहे ते निंदनीय आहे। त्याचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो। मला उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील आणि जे तथाकथित जे काही भाडोत्री कमेंट्सवाले आहेत, आता तुम्ही याविषयी काय करणार? स्वप्ना पाटकर यांनी जो काय टाहो फोडलेला आहे, ज्या काय न्याय मागतायत, समाज माध्यमांवरती त्यांना शिव्या जे काय दिलेल्या ऑडिओ व्हिडिओ सर्व उपलब्ध आहे, दखलपात्र गुन्हा दाखल केला 3 वर्ष तरी अजून त्याची चौकशी होत नाही, त्यांच्यावर कारवाई होत नाही, यामागे तुमची भूमिका काय हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करावं। सरकार तुमचं आहे, मागचं सरकार होतं तेव्हा त्यांनी कंप्लेंट केली होती, मात्र आता तुमचं सरकार आहे, का वाटतं अशावेळी महिलांवरती अनेक वेळा अशा अत्याचार आणि आरोप होत आहेत? त्यामुळे सरकार कुणाचंही असू द्या, जर महिलांवरती जर अत्याचार होणार असतील, महिलांवरती अन्याय होणार असतील तर सरकार त्याच्यावरती नक्कीच कारवाई करेल आणि मला अपेक्षा आहे की यावर कारवाई होईल। कशा प्रकारचे पुरावे स्वप्ना पाटकरने दिले त्यामुळे अजून देखील गुन्हा दाखल झालाय, दखलपात्र गुन्हा दाखल झालाय, पुरावे द्यायचा विषय काय? चौकशी तर व्हायला पाहिजे, त्याला अटक, गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांचे पुरावे काय आहेत, कसे आहेत, काय आहेत, कोर्ट निर्णय घेईल, परंतु गुन्हा दाखल झालाय, ऑडिओ आहे, ऑडिओ व्हिडिओ तुम्ही जा, आता समाज माध्यमावर जा, त्यांनी दिलेल्या शिव्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, आणखी काय पुरावे पाहिजेत? मात्र दिशा सालियान असतील किंवा स्वप्ना पाटकर असतील यासारख्या महिला यांना कुठेही न्याय मिळत नसल्याचं दिसून येत आहे। वडिलांनी आता 200 पानाहून अधिकची पुन्हा एकदा नवीन दिशा सालियन स्वप्ना पाटकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात निर्माण होऊ नये। ज्या पद्धतीने दिशा सालियन यांच्यावरती अन्याय झाला अशाच पद्धतीने स्वप्ना पाटकर यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी आजची ही पत्रकार परिषद घेत आहे। मी कालचं त्यांचा एक्स पोस्टवरचं जे काही ट्विट पाहिलं आणि मी आज निर्णय घेतला। जरी मी या सरकारी पक्षाचा भाग असलो तरीसुद्धा या सरकारकडे या महिलेला न्याय मागण्याकरता मी आज आपल्याद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करतोय की आपण स्वप्ना पाटकर यांना न्याय द्यावा। संजय राऊत असं म्हणतात की दोन्ही पवारांमध्ये उत्तम चाललेलं असतं, यांना भेटण्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट
सध्या प्रतिष्ठान आहे, आम्ही शिंदेच्या आसपासही जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांसारखा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लागलेला एक कलंक आहे. 24 तास राजकारण एवढंच त्यांचं काम आहे. स्वतः काही निर्माण करू शकले नाहीत, स्वतः एक बालवाडीसुद्धा काढू शकले नाहीत. ते संजय राऊत आज दोन्ही पवारांवरती टीका करतायत, पवार साहेबांवरती पण टीका करतायत. मला एवढंच त्यांना सांगायचं आहे, संजय राऊत, की एक म्हण आहे, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट. आपण पवार साहेबांची तरीसुद्धा एक चांगलं वागा, त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आपण टीका करताय, हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातील राजकारणाचं. नागपूर पुण्यात सर अजित पवार आणि जयंत पाटील यांचा अर्धा तास चर्चा आहे, मात्र पवार देखील इथं नंतर उपस्थित झाले, त्यामुळे कुठेतरी दोन्ही पवारांमध्ये उत्तम चालले असं देखील त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, राजकारणामध्ये कायम कोण कुणाचा शत्रू नसतो. राजकारणामध्ये तत्वाचा वाद असतो, विचारांचा वाद असतो. एकमेकांचे शत्रू नाही आहेत, काय बांधाचं भांडण नाही आहे. परंतु संजय राऊत सारख्या मंडळींना प्रत्येक भेटीमागे राजकारण दिसून येत आहे. हे दुर्दैव आहे राजकारणाचं. माननीय पवार साहेबांनी तरी आता तरी संजय राऊत या माणसाला आपल्यापासून दूर ठेवावा, या राजकारणापासून दूर ठेवावा, ही माननीय मी पवार साहेबांना विनंती करीत आहे. संजय राऊतांनी नागपूर दंगलीशी जे आहे भाजप आणि हिंदुत्वाशी संबंध असलेलं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, नागपूर दंगलखोर यांचेच आहेत आणि दंगलीला खतपाणी घालणारे कॅबिनेटमध्येच मंत्री आहेत. संजय राऊत आज सकाळी जे काही वक्तव्य केलेलं आहे, आत्ता त्यांचं नक्की कनेक्शन कुणाशी आहे? हिंदूंशी आहे का दंगल करणाऱ्या विशिष्ट समाजाशी आहे? हे आजच्या वक्तव्यावरून 100% प्रूव्ह झालेलं आहे. आपण पाहताय, समाज माध्यमांवरती पाहताय, माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे, दगडफेक कोण करत होतं, कोणी दंगल केली, आणि या दंगलीचे जे काही संबंध येतात मालेगाव आणि बांगलादेश यांच्याशी, यांचं कनेक्शन दिसून येत आहे. जी काही मंडळी पकडलेली आहेत ती सुद्धा कुठल्या संबंधित आहेत हे सुद्धा दिसून आले. आणि आज संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, या दंगलीचा संबंध, या दंगलीचं कनेक्शन भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी संघटनांशी जोडतायत. यावरून यांचं कनेक्शन नक्की कुणाचं आहे हे आज प्रूव्ह झालेलं आहे. यांचं कनेक्शन हिंदूंशी नसून केवळ दंगल करणाऱ्या त्या विशिष्ट समाजाशी आहे, हे आज प्रूव्ह झालेलं आहे. बांगलादेश, मालेगाव यांच्याशी कनेक्शन उघड झालेलं असतानाही हिंदूंना दोष देत आहेत, भारतीय जनता पार्टीला दोष देत आहेत. यावरून यांचा असली चेहरा, यांचा हिरवा चेहरा आज समोर आलेला आहे. सर, महाराष्ट्र एकीकरण समिती ही बंद झाली पाहिजे, यासाठी कन्नड जे काही संस्था आहेत त्यांच्याकडून बंदचे हात देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये शिवसेनेने आधी देखील काम केलेलं आहे, त्या ठिकाणी आंदोलन देखील. महाराष्ट्र एकीकरण समिती कोणतरी कन्नड संघटना आंदोलन करेल म्हणून बंद होणार नाही. महाराष्ट्र शासन, राज्य सरकार आणि आमचा पक्ष पूर्णपणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागे उभा राहील. सर, विजय वडेट्टीवार यांनी असं वक्तव्य केलेलं आहे, भाजपमध्ये मोठी गटबाजी आहे. एक गट अमित शहाना मानणारा आहे जो शिंदेंना प्रोटेक्शन देऊ इच्छितो, तर एक देवेंद्र फडणवीसांना प्रोटेक्शन देऊ इच्छितो, त्यामुळे शिंदेची कोंडी करतो. वडेट्टीवार यांनी स्वतःच्या पक्षात काय चाललंय ते आधी पाहावं. त्यांच्या मुलीला ते काही युवा मोर्चा का युवा संघटना यातून त्यांच्या पदावरनं काढून टाकण्यात आलं. काल रात्री कोणते ते राऊत आहेत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी एक मोठी कार्यकारिणीची यादी जाहीर केली. राहुल गांधींनी तिला ताबडतोब स्टे दिला. आधी स्वतःच्या पक्षात काय झालेलं आहे, त्या ठिकाणचे स्थानिक खासदार आहेत, त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी त्यांना पाडण्याकरता रात्रंदिवस मेहनत केली. अशा पद्धतीची स्टेटमेंट केलेले आहेत. आधी स्वतःकडे काय चाललंय हे त्यांनी पाहावं आणि नंतर आमच्याकडे पाहावं. तर दिल्ली उच्च न्यायालयामधून न्यायाधीशांच्या तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या आहेत. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी होळीच्या दिवशी आग लागली होती. अग्निशमन आग दिल्यानंतर काही वेळमध्ये रोकड देखील सापडली होती. हे बघा, न्यायाधीश असेल, न्यायालयीन प्रक्रिया असेल, जर ते दोषी असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल. परंतु या विषयावरती वक्तव्य देणं मला उचित वाटत नाही.
सर, मुंबई महानगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा टार्गेट केले गेलेलं आहे. भाजपच्या आमदारांनी देखील आरोप केलेले रस्ते खोदून ठेवले, पुन्हा रस्ता काँक्रिटीकरण त्यांच्या काळात सर्व मुंबई शहर खोदून राहिले. बघा, जेव्हा पावसाळ्यामध्ये रस्त्यांना खड्डे पडायचे, डांबरी रस्ते होते, वारंवार त्याच्यावरती मलमपट्टी करायची आणि महानगरपालिकेचे करोड रुपये पाण्यात जायचे. याकरता नवी मुंबईचे सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचा निर्णय त्यावेळी शासनाने घेतला. रस्ते करत असताना, नवीन रस्ते करत असताना शेवटी खोदावे तर लागणार आणि ज्या काही समस्या असतील, ज्या काही त्रुटी असतील, त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या आठवड्यात बैठक घेणार आहेत. आमदारांच्या काही तक्रारी आहेत, त्याचं निराकरण होणार आहे. याचं उत्तर त्या ठिकाणी उदय सामंत यांनी दिलेलं आहे. दर्जेदार रस्ते नसल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला आहे. दर्जेदार रस्ते नाहीत असं देखील आरोप. जो काही त्यांचा आरोप असेल, जे काही जो आता तुम्ही पाहताय की ज्यांच्या क्वालिटीमध्ये खराब आहे, क्वालिटी योग्य नाही, अशा माणसांवरती अभिजित बांगर स्वतः फिरतायत आणि कारवाई करतायत. तर राजकीय पक्षांतर्फे अनधिकृत होर्डिंग्स लावत शहर विद्रुप केलं जात आहे. आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आदित्य ठाकरे असं म्हणतात, सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आदित्य ठाकरेंनी आधी स्वतःच्या पक्षाचे होल्डिंग्स जे काय आहेत आपल्यापासून सुरुवात करावी, की जे काही स्वतः लावले जात आहेत त्यांच्यावर आधी प्रथम आपल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना सांगावं. परंतु होल्डिंग्स जे काही प्रकार आहेत चुकीच्या पद्धतीने लावले जातात त्यांच्यावरती कार्यकर्त्यांमध्ये जो काही कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की माझासुद्धा वाढदिवस आहे, जागोजागी चुकीच्या पद्धतीने जे होल्डिंग्स लावू नका, हे सुद्धा आपल्याद्वारे मी त्यांना विनंती करतो. तर नागपूर दंगल ही मुख्यमंत्र्यांना खाली दाखवण्यासाठी घडवली गेली असं आदित्य ठाकरे म्हणतात. असं आदित्य ठाकरे एकीकडे, संजय राऊत आज म्हणाले नागपूर दंगलीचा भारतीय जनता पार्टीशी संबंध आहे. भारतीय जनता पार्टी च्या बाबतीत शिव हिंदुत्ववादी संघटनेचं कनेक्शन आहे. काय ते बोलतायत, वेगवेगळ्या पद्धतीने बोलतायत. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना कमी दाखवण्याकरता ही दंगल घडवण्यात आली अशा पद्धतीने बोलतायत. मुळात केवळ अल्पसंख्याक ज्यांनी दंगल केली त्यांना वाचवण्याकरता त्यांच्यावरती जी कारवाई होणार आहे त्याचा रोख दुसरीकडे वळवण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. सर, कोणती जरी व्यवस्था प्रशांत कोरटकरला सपोर्ट करते तर बाहेर देशात कोरटकर पळून जाईल, त्यामुळे पोलिसांनी कोरटकरांचा पासपोर्ट जप्त करावा. प्रशांत कोरटकर कोणीही असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. तो जरी विदेशात पळून गेला असेल तरी सुद्धा पोलीस चौकशी करतील, त्याच्या मुसक्या आवळल्या जातील आणि मला तरी वाटतं भर चौकात त्याच्या पार्श्वभागावर फटके देत त्याला तुरुंगात डांबलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. प्रशांत कोरटकर या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आणि त्यांच्याविषयी अपशब्द वापरणारा कधीही सहन करणार नाही. त्याला फटके मारत तुरुंगात डांबलं पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न. संसदेमध्ये आपण औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. तर अजितदादा आता असं म्हणतायत की दफन होऊन इतकी वर्ष झाल्यानंतर कशाला उकळून काढायचं, इतरांनी पण कायद्याने वागावं, मग भाजप आणि हिंदुत्व संघटना का हे सगळं उकळून काढायचं. हे बघा, अजितदादा यांचं त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची मतं असतात. संसदेमध्ये मी फक्त औरंगजेब नाही म्हणालेलो आहे. ASIच्या अधिपत्याखाली जी काही स्मारके संरक्षित केली गेलेली आहेत, माझ्या ज्ञानानुसार 3691 स्मारके आहेत. त्यामध्ये 25% स्मारके अशी आहेत की ज्या मुघल सम्राटांनी भारतावर अत्याचार केले, हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदू या भारतातील संपत्ती लुटून नेली, ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी या देशातील देशसेवकांवर अतोनात अत्याचार केले, भारत देश लुटला, अशा लोकांची, मुघल सम्राट आणि इंग्रज अधिकाऱ्यांची 25% स्मारके पुरातत्व खातं ASI संरक्षित करीत आहे. त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करीत आहे.
ती स्मारके त्यांच्यावरची खर्च करू नका, ती स्मारके नष्ट करा. हा इतिहास, ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. महादजी शिंदे यांनी ज्यावेळी दिल्ली जिंकली त्यावेळी एक नवाब खान नावाचा जो मुघल सम्राट होता की ज्यांनी या देशावर आक्रमण केलं, हा देश लुटला, 1857च्या लढ्यामध्ये अतोनात छळ केला, त्याची कबर महादजी शिंदे यांनी दिल्लीत सत्ता आल्यानंतर उघडून टाकली. नुसती उघडून नाही टाकली, त्याची हाडं सुद्धा जाळून टाकली. हा इतिहास आहे. बाबर हा जो पहिला मुघल आक्रमक, त्याचं सुद्धा आपण कबर राम मंदिर निर्मिती करत असताना आपण नष्ट केलेली आहे. हा भारत देशाचा, हिंदुस्थानाचा इतिहास आहे. अशा लोकांना आपण संरक्षण करणं, त्याचं उदात्तीकरण करणं आणि त्याचं उदोउद करणं, या भारतीय नागरिक, एक हिंदुस्थानी नागरिक म्हणून योग्य नाही असं आमचं मत आहे. आणि त्यामुळे ही स्मारकं, या कबरी नष्ट कराव्यात ही आमची मागणी आहे. आपण हा विषय, हा जो विषय आहे ना आता झालेला आहे, आता आपण दुसरा विषय कुठला, हा स्वप्ना पाटकर को लेकर पत्रकार परिषद दे रहे, पत्रकार घोटाले में मुख्य शिकायत करता है वो, इस तरीके से उनको लगातार देखो, डॉक्टर सपना पाटकर इन्होंने कल एक पोस्ट पे अपना मत व्यक्त किया कि संजय राउत इन्होंने एक महिला का जो अपमान किया है, जो गैरवर्तन उनके साथ किया है, इसीलिए उसको ये करने का ठाकरे, रश्मि ठाकरे और उद्धव ठाकरे ने लाइसेंस दिया है क्या, इसी तरह की एक पोस्ट दिया है. और उन्होंने 3 साल पहले वाकोला पुलिस स्टेशन में 31 जुलाई 2022 को जो गुना दाखल किया है वाकोला पुलिस स्टेशन में, उसकी एफआईआर कॉपी भी वो एक्स पोस्ट पे उन्होंने पोस्ट की है कि मुझे न्याय कभी देंगे, मुझे न्याय चाहिए. और ये सीएमओ महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहब और देवेंद्र जी को भी टैग किया है. उन्होंने न्याय मांगा है. ये जब पोस्ट में पढ़ी तो मैंने तय किया कि वापस एक दिशा सैलियन ये महाराष्ट्र में नहीं होनी चाहिए. मरने के बाद ही उनको अगर न्याय, दिशा सैलियन को न्याय मिलने वाला है, उसका पिताजी न्याय मांग रहे, ऐसी और एक केस दिशा पाटकर जैसी तैयार नहीं होनी चाहिए, आगे नहीं आनी चाहिए. इसीलिए मैं सरकार का एक भाग हूँ, सरकार जो सत्ते में वो पार्टी का एक भाग हो, तो भी मैं आपके माध्यम से मैं सरकार को विनती करता हूँ कि स्वप्ना पाटकर को न्याय दो. हमारी पार्टी की महिला आघाड़ी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, अजीत दादा पवार, इनको मिलके स्वप्ना पाटकर को न्याय मांगने वाली है, ये विनती करने वाली है. मातोश्री में ये पाला हुआ संजय राउत नाम का एक तोता केवल पेरू खाने का काम नहीं करता, बिल्कुल, और उसको और कई शौक है पेरू खाने के अलावा. महिलाओं को गाली देना, अलग अनाप शनाप तरह की बातें करना. आप समाज माध्यम पे जाओ, उन्होंने जिस तरह से स्वप्ना पाटकर को गाली गलौज किया है वो अवेलेबल है. जो स्वप्ना पाटकर उनसे पहले उन्होंने जो पिक्चर प्रोड्यूस किया, उसके प्रोग्राम में प्रोड्यूसर करके उन्होंने आगे किया था. हर एक काम में, संजय राउत के हर एक फंक्शन में जो स्वप्ना पाटकर आगे रहती थी,
वो स्वप्ना पाटकर को बुरी तरह से माँ बाप का जो उनका उद्धार किया है गाली देके, उसको जो जो तकलीफ दिया है, उन्होंने पुलिस स्टेशन में गुना दाखिल किया है, उसके ऊपर एक्शन होना चाहिए। इसीलिए स्वप्ना पाटकर के तरफ से जो एक्सपोज किया है वो देख के मैं आपके पास विनती करता हूँ, राज्य सरकार से विनंती करता हूँ, ऐसे आदमी पे गुना दाखिल करो, उसकी इंक्वायरी होना चाहिए। आपके माध्यम से हमारे नेताओं को ये विनंती मैं करता हूँ। स्वप्ना पाटकर ये मुख्य शिकायत करता है पीढ़ी जिस तरीके से पत्राचार घोटाले में कहीं ना कहीं संजय राउत जब इसमें गिरफ्तार हुए थे तो ये मुख्य शिकायत करता था इसमें। देखो, जो 2022 में उन्होंने जो गुना दाखिल किया है, मुझे लगता है वो एफआईआर में उन्होंने आरोप किया है कि 2016 से वो उनको तकलीफ दे रहा है। अगर एक महिला के साथ ऐसा गैरवर्तन करते हैं, राज्यसभा के सांसदों को परमिशन नहीं मिली है, लोक प्रतिनिधि है तो उनको परमिशन नहीं है कि इसी तरह से एक महिला के साथ वर्तन करे। जो महिला इसके पहले मेरी बेटी है, मेरी बड़ी बेटी है, इसी तरह की बातें सबके सामने वो करते थे, वो बेटी को माँ बहन के ऊपर गाली देना, अनाप शनाप कहना, उनको तकलीफ देना, ये कौन से नियम में आता है? इसीलिए और एक दिशा सैलियन होने से पहले स्वप्ना पाटकर को न्याय देना चाहिए। सर, महाराष्ट्र में विधानसभा का सत्र चालू है, जिससे केंद्र सरकार लगातार दलित महिलाओं को एक बराबर का अधिकार दे रहा है, तो वही अनिल परब जो यूपीटी के विधायक है, वो जो आपकी गट की जो विधायक है महिला, उनको कहते हैं कि सरडे की तरह रंग बदल रहे, इस तरीके का बयान आना उनको किस तरीके से देखता है? देखो, महिलाओं के प्रति उनका वक्तव्य क्या है, उनके विचार क्या है, उनकी सोच क्या है, वो सामने आई है। चित्रताई वाघ, उन्होंने जो सभागृह में भाषण किया, उसको गलत तरीके से अपने पेड़ तट्टू जो उन्होंने रखे हैं, उसका बयान तोड़ मोड़ के समाज माध्यम पे प्रसारित करना, पैसा देके उनके ऊपर अलग अलग तरीके से गंदे कमेंट्स करके लेना, यही उनकी सोच है। इसीलिए उनके बारे में क्या कहना, छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेने का उनको अधिकार नहीं है। संजय राउत राज्यसभा में कह रहे हैं कि महाराष्ट्र मणिपुर जैसा जल रहा है। देखो, संजय राउत महाराष्ट्र के राजनीति को लगेला एक कलंक है। महाराष्ट्र जल नहीं रहा, जलाने की कोशिश संजय राउत कर रहे हैं। नागपुर दंगल होने से पहले 3 दिन से संजय राउत सामना में भी लिखे थे कि महाराष्ट्र में दंगल होएगा, दंगल होने की स्थिति है और दंगल हो गई। मुझे राज्य सरकार से विनंती है, ये महाराष्ट्र में जो दंगल हुए नागपुर में, उसमें मुझे संजय राउत का भी संशय है। संजय राउत जैसे नेता जो बयानबाजी करते हैं, उसी की वजह से दंगल हो गई है, मेरा आरोप है। उनकी भी चौकसी होनी चाहिए। सर, एमआईएम के सुप्रीमो है असदुद्दीन ओवैसी ये कह रहे हैं कि नागपुर हिंसा में जो हिंसक हुई है उसमें चादर मुबारक पर जो पुराना आईटी लिखी थी उसको ले जाया गया। ये देश संविधान से चलेगा या जोर से चलेगा? देखो, एमआईएम का जो कई ओवैसी जी है, वो तो ऐसे बयान करेंगे, उनको उनकी पार्टी चलाने की है, उनकी पार्टी चलाने की है। पार्टी चलाने के लिए इसी तरह की बातें करते हैं। उनका जो गिरेला एमपी है, वो मुंबई में आता है, तब चेक नाका पे 50-60 हजार मुस्लिम भाई बहन जमा होते हैं। ये काय का निशाना है? ये काय के दिखावा है? क्यों ताकत दिखाने के लिए? ऐसा कुछ प्रोग्राम भी नहीं था, सिर्फ ताकत दिखाने के लिए। उन्होंने कांग्रेस और उनमें एक झगड़ा चल रहा है, कंपटीशन चल रहा है, मुस्लिमों का मसीहा कौन, इसीलिए उनको तो ये कहना ही पडेगा। सर, ज्या प्रकारे बघितलं जाईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधला होता। सभागृहामध्ये एकनाथ शिंदेने त्यांना माफी मागण्याचा इशारा दिला होता, मात्र ते असं म्हणतात की मी शेंगा खाल्ले नाहीत, मी टरफल उचलणार। कोण सपकाळे? कधी यापूर्वी नाव ऐकलं होतं का तुम्ही? त्यांना काय अधिकार आहे देवेंद्रजींवरती टीका करण्याचा? त्यांच्या देवेंद्रजींच्या जवळपास पण येत नाहीत, म्हणजे 1 ते 100 आकड्यामध्ये 1 मध्ये पण त्यांचा उल्लेख होत नाही। त्याच्यामुळे असे
असे जे कोण कोण बडबडत आहेत त्याकडे मला वाटतं लक्ष नाही द्यायला पाहिजे. आणि जर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये ती बाजू मांडलेली आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा त्यांनी निशाणा साधलेला आहे. तुम्हाला मी सपकाळे यांची स्टोरी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, माध्यमांसमोर सांगतोय. दिल्लीमध्ये ते गेल्या आठवड्यात आले होते. एकही खासदार महाराष्ट्रातील त्यांना भेटायला सुद्धा आला नव्हता, त्यांच्या स्वागताला सुद्धा नव्हता, त्यांच्या जवळपास सुद्धा नव्हता, त्यांच्याबरोबर बसायला सुद्धा नव्हता. शेवटी त्या महाराष्ट्र सदनामध्ये असलेल्या आम्हा काही लोकांना थोडी कीव आली. आम्ही लोक जाऊन त्यांच्या बाजूला बसलो. का तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे अध्यक्ष आहे, जुनी परंपरा आहे, ही त्यांची वेळ आहे, ही त्यांची योग्यता आहे. त्यामुळे त्यांनी आपली योग्यता पाहूनच देवेंद्रजींवरती टीका करावी. औरंगजेबाशी तुलना केली होती. आता म्हणतात गृहमंत्री पूर्ण वेळ पाहिजे. काशीराम कोतवाल गृहमंत्री काय काशीराम कोतवालाची उपमा दिली. कोणी? फडणवीस हे राज्यातील तुकलिकी कारभार देखील कारभार चालवतो. अरे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तर त्यांना त्यांची भूमिका तर निभवायला पाहिजे ना. पण त्यांची जी काही योग्यता आहे किंवा त्यांचा जो मान सन्मान जो काँग्रेसमध्ये आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. याला मी साक्षीदार आहे स्वतः. सर, नागपुर दंगल में जो महिला पुलिसकर्मियों के साथ हिंसा हुई थी, छेड़छाड़ हुई थी, उसको लेकर क्राइम ब्रांच की तरफ सौंपा गया है. क्राइम ब्रांच इसकी जांच कराएगी. सवाल ही नहीं. अगर महिलाओं के साथ उन्होंने अत्याचार किया है, महिला पुलिस के साथ अत्याचार किया है, तो उनके ऊपर तो कड़ी कार्रवाई करनी ही पड़ेगी ना. कड़ी कार्रवाई होगी उनके ऊपर. सर, इंडिया गठबंधन टूटता हुआ नजर आ रहा है. अखिलेश यादव ने अब कांग्रेस के साथ हाथ छोड़ दिया और बिहार में तेजस्वी यादव को समर्थन दिया अपना और कहा है कि जल्द ही कांग्रेस को जो है उत्तर प्रदेश से भी अब बाहर करना. इंडिया गठबंधन है कहाँ, किधर है, कौन है उनके साथ? क्योंकि राहुल गांधी जैसा नेतृत्व इंडिया गठबंधन मानने वाले नहीं है. ममता जी उनको मान नहीं रही है, अखिलेश जी मान नहीं रहे हैं. और राहुल गांधी को नेता कौन मांगेगा? बचपना जैसे हरकतें करने वाला राहुल गांधी है. संसद में जब आता है टी शर्ट डाल के आता है. टी शर्ट डालना मना नहीं है, लेकिन एक संसद की गरिमा है, वो एलओपी है, विरोधी पक्ष नेता है देश का. कैसा चलना चाहिए, कैसा आना चाहिए. सभागृह में बैठता भी नहीं. कि विरोधी पक्ष नेता हुआ क्यों है? वो सभागृह में विरोधी पक्ष नेता का काम है वहां बैठना, सरकार की हर भूमिका पे अपना बयान देना, हर एक चीज पे विरोधी पक्ष की भूमिका वहां सबके सामने लाना. लेकिन वो आदमी संसद में 10 मिनट भी नहीं बैठता. वो देश का नेतृत्व क्या करेगा? त्याचं उत्तर दिलं मी. ठीक आहे. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.